हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची अशी स्पर्धा, अर्थातच पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं डुवाडायची लढत आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे JKCC अर्णाला अर्थातच जुना कुलेवाडा क्रिकेट क्लब अर्णालाचा संघ आणि त्यांच्या विपक्षात आई एकवीरा नारंगी, आणि ह्या दोन संघातील आता करो या मरो परिस्थिती आणि त्या सिच्युएशन मध्ये असणारी ही महत्वाची लढत आहे. येथून क्वालिफाय होणारा संघ शनिवारचं तिकीट अर्थातच अंतिम दिवसामध्ये तो संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 4 धावा धाफकावर येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. टॅपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चुकी आणि चुकी मैदानात येतोय चेंडू सीमारेखा बार, चौकार. यस, थँक्यू. येणाऱ्या पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 धावा धाफकावर येत असताना आपण पाहतोय अर्णाला नगरीतील JKCC आणि त्यांच्या विपक्षात आई एकवीरा नारंगी, आणि ह्या दोन संघातील ही डुवाडायची लढत. ग्रुप ए आणि ग्रुप ए मधील शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. ग्रुप ए मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ अर्थातच टीम आगाशी, आणि त्यानंतर कोणता संघ आता क्वालिफायच्या दिशेने जाणार. चांगल्यारीत्या फेकी होती, सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 9 धावा धाफकावर येताना चांगली सुरुवात आहे JKCC अर्णाला संघासाठी. अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आपण पाहतोय ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन, हे संपूर्णतः मान्यवर, संपूर्णतः आयोजक, मुख्य मंचाच्या दिशेने आपण स्क्रीनवर पाहत होतो. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 10 धावा धाफकावर येत असताना अखूट टप्प्याचा चेंडू, त्याला सन्मान दिला जातोय. सौरभ रेड्डीज, चेतन कदम हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत, आणि त्यांना रोखण्यासाठी अक्षय पाटील हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, पहिल्या 3 मध्ये 3 धावा धाफकावर येत असताना सांघिक धाफक आतापर्यंत 11 धावा धाफकावर येत असताना यावेळेला पंचांकडे दाद मागितली होती. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू, अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 12 धावा धाफकावर येतात. कॅल्क्युलेशन क्रिकेट हे मैदानामध्ये 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतो. अतिरिक्त धाव आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 13 धावा धाफकावर येतात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 5 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा ती सिंगल धाव ही धाफकामध्ये येत असताना प्रलय म्हात्रे खऱ्या अर्थानं स्वस्तात गमावला, आणि त्यानंतर 2 खेळाडूंना आतापर्यंत त्या जिम्मेदारीनं त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवत असताना 14 धावा धाफकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, 1.5 चेंडूंचा खेळ, यावेळेला डाऊन द ग्राउंड, चांगल्यारीत्या फील्ड स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, त्यानंतर फेकी आहे परंतु पियुष पाटीलची होती. यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण प्रकाश पाटील, वेल एक्सपिरियन्स, आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होत असताना 15 धावा ह्या धाफकावर येतात. पॉवर प्लेचं षटक आहे, आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता जिम्मेदारी आहे. 3रं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक आता 2 खेळाडूंना म्हणलं, आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये
अनिकेत पाटील आहे आणि त्याच्या विपक्षात आखूड टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू चांगल्यारीत्या फील्ड, सिंगल धाव कंप्लीट केली जात आहे. ह्या स्पर्धेचे एक वेगळे आकर्षण पाठच्या 2 ते 3 महिन्यापासून संपूर्णतः वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या असोसिएशन पदाधिकारी असतील, संपूर्णतः खेळाडू, संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग आणि संपूर्णतः एक वेगळी चर्चा वसई तालुक्यामध्ये ह्या स्पर्धेची एक वेगळी होती. आणि असा तो थाट आज खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेचा पहिला दिवस अगदी थाटामाटात, उत्साहात आणि ह्या ट्रॉफीचं एक वेगळं वैशिष्ट्य अर्थात आज 20 ते 25 किलोची ही ट्रॉफी, युनिक आणि ग्लासी लुक देणारी, त्या ट्रॉफीकडे आपण पाहत राहिलं तर जणू काही पाहतच राहावं अशा प्रकारची ती ट्रॉफी मालिकावीर. आणि यंदाच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच बाईक आहे, जितक्या देता येईल तितक्या आज संपूर्णतः पंकजदादा मिश्रा आणि त्यांची संपूर्णतः टीम त्यांच्या पंकजदादांच्या खांद्याला खांदा लावत असताना भूषण रानमाळे साहेब असतील, जयेश पाटील, हर्षद पिलाने साहेब असतील, वैभव निलकंठ साहेब असतील, अतुल निमदे साहेब असतील, प्रचंड मोठी मेहनत संपूर्णतः दत्तगुरु संतनगरचा तो संघ, संतनगर गोविंद पथक यांची प्रचंड मोठी मेहनत आहे. आणि त्या बळावर ही स्पर्धा आज थाटामाटात, उत्साहात अंडरआर्म क्रिकेटचा छोटंसं असं मैदान आहे. त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. आणि अंडरआर्म क्रिकेट आज वेगळ्या थाटामाटात आणि एक वेगळ्या वर्चस्वामध्ये वसई तालुक्यामध्ये आपण सातत्यानं पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड, तुटाच सिंगल कंप्लीट केले जात आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ धावफलकावर पहिल्या 18 मध्ये आतापर्यंत 24 धावा या धावफलकावर येतात. ऐकूयात डीजेची छोटीशी धून. थँक्यू. संध्याकाळचं सत्र आणि हा प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहू शकतोय. ह्या स्पर्धेची एक संपूर्णतः खेळाडूंना, प्रेक्षकांना वेगळी ओढ लागली होती आणि संपूर्णतः हा प्रेक्षक राजा वर्ग आज पहिला दिवस आहे संतनगर. आणि त्या संतनगर म्हटलं तर एक वेगळं वसई तालुक्यामध्ये वेगळं नाव, अर्थात संतनगर गोविंद पथक आज वसई तालुक्यामध्ये एक मोठं नाव. क्षितिज उत्सव आणि त्या क्षितिज उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं प्रथम पारितोषिक प्रो गोविंद असेल त्या ठिकाणी देखील आपण पार्टिसिपेशन त्यांचं पाहिलं होतं. आणि वसई तालुक्यामध्ये एक संतनगर गोविंद पथकाचं एक वेगळं नाव, संपूर्णतः दत्तगुरु संतनगर क्रिकेट क्लबचा तो संघ असेल त्यांची देखील तितकीच मोठी मेहनत. आणि त्या मेहनतीला आज ते उत्तर मिळालंय. आजचा पहिला दिवस थाटामाटात गुण्या गोविंदानं पार पडणारा हा आजचा थाट सिंगल धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 29 धावा या धावफलकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 4 मध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातील, किती धावांचा टार्गेट, किती धावांचा मजल धावफलकावर ठेवला जाईल. आतापर्यंत पहिल्या 3 मध्ये 6 धावा धावफलकावर येत असताना 30 धावा या धावफलकावर येतात. चेतन कदम दुसरीकडून सौरभ रेड्डी चांगला खेळ मैदानामध्ये दाखवत असताना धावचीची संधी आहे. प्रकाश पाटील अल्ला वेल एक्सपिरियन्स, अर्थातच म्हटलं जाताना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितक्याच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. पाठच्या 20 ते 25 वर्ष झाले अंडरआर्म क्रिकेटला जवळून जाणणारा खेळाडू, अर्थातच गोलंदाजी मार्कवर प्रकाश पाटीलला आपण पाहतोय. यावेळेला सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 31 धावा धावफलकावर येतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये आतापर्यंत 7 धावा धावफलकावर येत असताना क्षेत्ररक्षणामध्ये आतापर्यंत आई एकविरा नारंगी संघाला थोडंसं हताश, थोडेसे निराश आहेत, थोडेसे शोल्डर डाऊन आहेत, परंतु कमबॅक करणं आई एकविराचा संघ देखील जाणतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला चेतन आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात आता
विकेट जातो. अर्थातच पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 32 धावा धावफलकावर येणारे 24 मध्ये 33चा पाठलाग आहे. तुर्तास ग्रुप बी आणि ग्रुप बी मधून एस डीजे थांबवतोय. ग्रुप बी आणि ग्रुप बी मधून पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. हितांश क्रियांश 11 नवापूर विपक्ष प्ले बॉयज फुलपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय. हितांश क्रियांश 11 नवापूर विपक्ष प्ले बॉयज फुलपाडा. अजून एक मोठं बॅटल ग्रुप बी च्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लीज या. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी यायचं. प्लेबॉईज फुलपाडा आणि हितांश क्रियांश 11 नवापूर. प्लेबॉईज कर्णधार लवकर या. अंकुश नेवाळकर यांच्या शुभ हस्ते बॅटिंग कोणाला बॉलिंग कोणाला याची शहानिशा केली जाणार आहे. प्लेबॉयचा कर्णधार सावकाश सावकाश. चला कोणाला बॅटिंग कोणाला बॉलिंग. चला फलंदाजी प्लेबॉयज करेल आणि गोलंदाजी हितांश क्रियांश 11 करणार आहे. सो थांबायचंय दोन्ही कर्णधार. सो सर्वप्रथम जेवी फलंदाजी करणार आहेत किती धावा नजरेसमोर आहेत, किती धावा या मैदानावरती बढवण्याची इच्छा असणार आहे, इरादा असणार आहे. आम्ही 30+ करू. आपण एक स्वतः आयोजक एक चांगली स्पर्धा तुम्ही सुद्धा आयोजित केली होती. इथे आल्यानंतर या छत्रपती चषकाचं आयोजन बघून कसं वाटलं? आयोजन तर खूप चांगलं आहे. आउटफील्ड पण खूप चांगली आहे. मजा आली खेळायला. बघा आयोजनात म्हटलं की आउटफील्ड विकेट त्यानंतर व्यासपीठ त्यानंतर जी इनामी राशी ठेवली आहे या सगळ्या बाबींची चर्चा होते. पण दुसऱ्या बाजूला ही ट्रॉफी जी बाईकच्या समोर आहे सो तिला बघितल्यानंतर कसं वाटतं? खूप भारी आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी केलो आम्ही. म्हणजे न्यायचं की नाही घरी? न्यायचं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अभिनव, हितांश क्रियांश 11 मागील काही स्पर्धांचा जर का विचार करायचा झाला तर कसा परफॉर्मन्स राहिला आणि या स्पर्धेसाठी कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल? स्पर्धा तर खूप छान आहे सध्या तर. आणि आमची टीम खूप चांगली आहे. पण कुठेतरी थोडीशी चुक्या होतात त्या सुधारायचा प्रयत्न करून ही चांगली स्पर्धा आम्ही चांगलं खेळायचा प्रयत्न करू. भरपूर स्पर्धा खेळलेल्या आहेत आपण आणि प्रत्येक मैदानामध्ये तुमची उपस्थिती असते. अशा प्रकारचा थाट हे व्यासपीठ त्यानंतर बाईक ट्रॉफी कसं वर्णन कराल या साऱ्या गोष्टींचं? असं वाटत नाही की प्रथम वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी खूपच छान ग्राउंड आणि संपूर्ण मॅनेजमेंट खूप छान केले आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सो नाणेफेकीचा कौल नाही आहे इथे. फक्त आहे ना ते 2 एनोलेप आहेत आणि त्याच्यामध्ये लपलेलं होतं की बॅटिंग कोण करणार बॉलिंग कोण करणार. सो बॅटिंग करण्यासाठी प्लेबॉयचा संघ यानंतरच्या मॅचमध्ये तयारच असेल आणि गोलंदाजी करत असताना हितांश क्रियांश 11 आपल्याला दिसणार आहे. तो त्यात चालू असलेली मॅच सुद्धा महत्त्वाची आहे. लकी ड्रॉ इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार होतो आणि तो लकी ड्रॉ इनिंग झाल्यानंतर आता आपण करणार आहोत. सो लकी ड्रॉसाठी यायचं लवकर. दुसरा लकी ड्रॉ. प्रत्येक ग्रुपमध्ये 2 लकी ड्रॉ केले जाणार आहेत. नयन 2 स्क्रीन दाखवले तरी बरं होतं. सो त्या लकी ड्रॉद्वारे पंकज मिश्रा या मनीष मोरिया या. मनीष कडून बाउंड्री लाईनच्या बॅनरला जर का चौकार लगावला तर कॅप आहे आणि तेच मनीष मोरिया आता या लकी ड्रॉ मध्ये आमच्या आप्पून याची संपूर्ण काळजी घेतली.
लेट्स सी कोणाचं नाव येतंय, कोणाला हे पुढचं बक्षीस लागतंय. नाव आहे सुनील खेगडे भाऊ. सुनील खेगडे त्यासाठीच काल आला होता. अनिकेत दळवीचं प्राइज आता दिलं जाणार आहे. जे बक्षीस, सॉरी माफ करा, जे गिफ्ट आहे. अनिकेत दळवी आपण स्टेजवर या. अनिकेत दळवी आणि सुनील भाऊ, ज्याला लागले त्याने यायचं. अनिकेत दळवी आलेला आहे तर त्याला त्याचं बक्षीस दिलं जाईल. हे गिफ्ट आहे, छत्रपती चषक. फक्त खेळाडूंसाठीच नाही तर आलेल्या दर्शकांसाठी सुद्धा वेगळी आणि मोठी पर्वणी, म्हणजेच हे विशेष बक्षीस गिफ्ट जे लकी ड्रॉद्वारे देते. आणि पहिल्यांदाच असं घडतंय. स्मार्ट वॉच त्याचं झालेलं आहे. स्मार्ट वॉच आहे की काय आहे, दुसरं काय आहे का? ओके, स्मार्ट वॉच अनिकेत दळवीला दिलं जाईल. पंकज मिश्रा यांच्या शुभ हस्ते, मुख्य आयोजक पंकजदादा मिश्रा यांच्या शुभ हस्ते हा स्मार्ट वॉच अनिकेत दळवीला दिला जातोय. आणि त्यानंतर आता वेगळी चिठ्ठी. नेक बँड हा सुनील भाऊला देण्यात येणार आहे. सो निर्णायक क्षण आहे, कारण ही डू ऑर डाय मॅच आहे, नॉकआउट आहे आणि इथून कोणता संघ दुसरा क्वालिफाय होणार आहे हे आपल्याला माहीत पडणार आहे. सो जाऊयात सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने, ज्या ठिकाणी मृदुल मेहर सज्ज आहेत. यस, धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी येणारे 24-24 मध्ये 33चा पाठलाग आहे आणि दुसरं षटक यावेळेला 2 खेळाडूंना म्हटलं हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. हरीश पाटील, दुसरीकडून अनिकेत पाटील, 2 खेळाडू आहेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा धाफकावर आहेत. 33चा पाठलाग करायचा आणि त्या 33चा पाठलाग करत असताना आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे कुठेतरी चेंजेस केले जातात. मुन्ना आहे आणि मुन्नाच्या विरोधामध्ये आता आक्रमण केलं जाईल का? 33चा पाठलाग, 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची प्रचंड मोठी क्षमता आहे. हरीश पाटील पहिल्या चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सिद्धार्थ डोके येते, तुर्तास सिंगल धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, धाफकावर आतापर्यंत 6 आहेत. मित्रांनो, हिमतीने हारा परंतु हिंमत कधीच हारू नका, कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना जो कठीण रोल नेहमीच एक बेस्ट ऍक्टरला देत असतो. यात थोडे सामना आपण पाहायला गेलं तर थोडासा डिफिकल्ट आहे, परंतु येथून परिश्रम करावे लागतील आणि त्या परिश्रमांना उत्तर येणार का? 1 कंप्लीट आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत धाफकावर 7 धावा आहेत. आमचे मॅन्युअल स्कोरर, आमचे जवळचे मित्र अर्थात ध्रुव आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत आहेत. 7 धावा धाफकावर येत असताना धाफकावर 33चा पाठलाग आहे. त्या 33चा पाठलाग करत असताना अक्षय पाटील स्वस्तात मैदान सोडावं लागलंय आणि त्यानंतर मुन्ना गोलंदाजी मार्कवर. पाठच्या 2 ते 3 स्पर्धा मुन्नाच्या आपण पाहायला गेलं तर अॅक्युरेसी सातत्यानं मैदानात पाहिले, परंतु यावेळी 2 खेळाडूंना भेटून हरीश पाटील ज्याच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा यावेळेला प्रयत्न केला जातोय. 3ऱ्या चेंडूवर आक्रमण, चौकारानं धाफकावर आतापर्यंत 11 आहेत.
मुन्ना आणि मुन्नाच्या विरोधामध्ये केलेलं हे आक्रमण 11 धावा आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. हरीश पाटील या खेळाडूमध्ये त्या प्रकारची क्षमता, अनेक मोठमोठी मैदान आणि त्या मैदानामध्ये सातत्यानं हरीशचा आपण तो खेळ पाहिलाय. आफ्टर लॉंग टाइम 5 वर्षानंतर आई एकविरा नारंगी संघ नवयुग 11 जयस्मृती अर्णालाची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चॅम्पियन आहे. आणि त्यानंतर त्या प्रकारचा खेळ सातत्यानं अनेक मोठमोठ्या मैदानामध्ये आई एकविरा नारंगी संघानं सातत्यानं दाखवला आणि तो संघ आज पुन्हा एकदा त्या वेगळ्या दिमाखानं, वेगळ्या रुबाबानं आतापर्यंत मैदानामध्ये तो खेळ करत असताना पुन्हा एकदा यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. नव्हे तर क्षेत्ररक्षक होता, चांगली फील्ड, सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना 13 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. शेवटपर्यंत चेंडूवर नजर, नेत्रदीपक. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 13 धावा धावफलकावर, 1.4 चेंडूंचा खेळ आहे. अनिकेत दुसरीकडे ह्या दोन खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता, परंतु दुसरीकडून मुन्ना आहे पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता निर्धाव चेंडू येतोय. दुसरीकडून देखील तितकाच मोठा तो प्रेशर आहे. परंतु म्हटलं जातं ना की मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. येथून कोण सॅटर्डेचं तिकीट कोणाच्या नावी जाणार, अजून एक निर्धाव चेंडू येतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च पडत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 13 धावा धावफलकावर. ऐकूयात डीजे मॅनला. येस, थँक्यू. आणि मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतोय तो भगवा खऱ्या अर्थानं डोळतोय. निश्चयाचा महामेरू, बहुती जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची, ऐसा राजा, देह राजियाचा, प्राण योगियाचा, दिल कैलासाचा, ऐसा राजा, ऐसा राजा आणि ऐसा राजा. आणि त्या राजांच्या नावावर खऱ्या अर्थानं आज गुढीपाडव्याचा शुभ दिवस आणि त्या शुभ दिवसाचा औचित्य साधून आज संपूर्णतः पंकजदादा मिश्रा आणि त्यांची संपूर्णतः टीम आणि त्यांच्या माध्यमातून ह्या आगळा वेगळा अंडरआर्म क्रिकेटचा हा सोहळा आज आपण पाहतोय. अर्थातच छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं. आणि ह्या पर्वामध्ये येत असताना खऱ्या अर्थानं एक प्रेमात पडणारं, एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा. अंडरआर्म क्रिकेट, पुन्हा पुन्हा तो उल्लेख करावासा वाटतोय. छोटंसं असं मैदान आहे आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रणय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडूवर गडीबाद, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. येस नोचा कॉल आणि 1 कंप्लीट. JKCC संघाची एक वेगळी ताकद आहे. JKCC संघानं सातत्यानं मैदानामध्ये दाखवून दिलंय की अंडरआर्म क्रिकेट बॅटिंग आणि बॉलिंग आणि त्याहून महत्वाचं काय असेल तर ते क्षेत्ररक्षण असतं. आणि त्यातीलच एक उत्तम उदाहरण JKCC संघानं सातत्यानं मैदानामध्ये दाखवलंय. सिंगल धाव धावफलकामध्ये येते. 10 चेंडू 19 धावा धावफलकावर अजून देखील त्या बनवायच्या आहेत. अजून एक निर्धाव, अजून एक गडी. अनिकेतला आता मैदान सोडावं लागतंय. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण का स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 9 मध्ये 19 धावा धावफलकावर बनवायचे. येथून जर का पराभूत झालात तर मात्र ही मानाची, सन्मानाची, अर्थातच पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक खेळण्यासाठी 365 दिवसांची आपल्याला ती लॉंग वेटिंग करावी लागेल. ती कोणाला करावी लागेल, ती कोणाच्या नावी जाणार, कोणता संघ ह्या स्पर्धेच्या बाहेर जाणार. परंतु दोन्हीकडून सामना आता 50-50 आहे. एक तेरी आहे तर नारंगीचा संघ म्हणतोय एक हमारे भी. चौकार येतोय. चौकारानं धावफलक आतापर्यंत 18 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ.
प्रणय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आहे आणि प्रणय म्हात्रेच्या विपक्षात केलेला चेतन हा आक्रमण, परंतु यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. चेतनच्या खेळाला लागतोय आता पूर्णविराम. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो रे. येस, धन्यवाद डीजे. सह्याद्रीच्या कडे कोपाऱ्यात जन्म झाला सिंहाचा आणि आई जिजाऊंच्या संस्काराने घडला राजा स्वराज्याचा. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हा चषक अगदी थाटामाटात उत्साहात पार पडणारी ही स्पर्धा. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. अजून एक चौकार आणि चौकारानं आता मॅच इक्वेशन 6 चेंडू 11 धावांचं आहे. 6 मध्ये 11 धावा धापाक्यावर बनवायचा आहे. 33चा पाठलाग करायचा आणि त्या 33चा पाठलाग करत असताना आई एकविरा नारंगीच्या संघानं देखील आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवून दिलाय की हम भी किसी से कम नाहीये. सहज आणि सोप्यारित्या तब्बल 24 संघ होते. नवयुगची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील हा संघ चॅम्पियन होता आणि त्यानंतर आतापर्यंत त्या संघानं देखील वळून पाहिलेलं नाहीये. सौरभ रेड्डी या खेळाडूवर आता तो आत्मविश्वास दाखवलाय. आतापर्यंत पहिल्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ, 22 धावा धाफक्यावर येतात. येणारे 6 मध्ये 11 धावा ह्या धाफक्यावर बनवायच्या आहेत. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. एकीकडे आपण यशला स्ट्राईक एंडला पाहतोय. यशसाठी खऱ्या अर्थानं ती सुवर्ण संधी आहे, परंतु दुसरीकडून 2 खेळाडू न्यू बॅटर, दुसरीकडे जितेश आहे. 2 खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. पुन्हा एकदा यावेळेला चुकी आहे, चुकीचं रूपांतर. येतोय चेंडू 2 पायांच्या मधून सीमारेखा बार, चौकार. येस, धन्यवाद. येणारे 5 मध्ये 7 धावा धाफक्यावर बनवायच्या. 33चा पाठलाग आणि त्या पाठलाग करत असताना आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये जितेशने दाखवलाय. पहिल्या चेंडूवर 4 आणि 4 नंतर यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड आहे. पंचांकडे दाट, परंतु पंच यावेळेला टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. जितेशने आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलेला खेळ, चाललेला सामना, रोमांच, थरार, पद, आलित्य, संघर्ष, नाट्य सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कॉम्बिनेशन फील्ड चांगल्यारीत्या फील्ड केला जातो, परंतु त्यानंतर गंभीर सरांनी दिलेला डिसिजन नॉट आउट, अर्थातच 1 कंप्लीट आहे. आता येणारे 4 मध्ये 6 धावांची गरज आहे. ग्रुप ए आणि ग्रुप ए मध्ये ज्या प्रकारचे सामने आपण पाहतोय, चालू असणारा सामना, एकीकडे नारंगी नगरीतील आई एकवीराचा संघ आहे. यस, किती वाढवायचं? 30 सेकंड, 1 मिनिट. ओके, 1.5 मिनिटाचा टायमरवर देखील लक्ष द्यायचंय. 4 मध्ये 6 धावांची गरज आहे. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चांगल्यारीत्या अमोल वांगड होता, चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. प्रयत्न चालू आहे, परंतु दुसरीकडून देखील JKCCचा संघ देखील म्हणतोय हम भी किसी से कम नहीं है, ये अंबुजा की दीवार है, या आसानी से टूटेगी नहीं. सिंगल धाव धाफक्यामध्ये आता येणारे 3 मध्ये 5 धावांची गरज आहे. जितेशने आतापर्यंत दाखवलेला खेळ प्रभावित करणारा राहिलाय, परंतु आपला सामना फिनिश करून देईल का? यावेळेला बॅटच्या रडारमध्ये तितकासा आला नव्हता. सिंगल धाव धाफक्यामध्ये कंप्लीट केली जाते. 2 मध्ये 4 धावांची गरज आहे. ग्रुप ए आणि ग्रुप ए मधून दुसरा क्वालिफाय होणारा संघ कोणता, आता त्यावर क्वेश्चन मार्क आहे आणि ते क्वेश्चन मार्क थोड्याच वेळात येणाऱ्या त्या 2 चेंडू मध्ये ते भरून निघणार आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. 2 मध्ये 4 आखूट टप्प्याचा चेंडू आहे. चुकी मैदानामध्ये घडली जाते, चुकी मैदानामध्ये घडते, परंतु यावेळेला पंचांचं डिसिजन
टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. अशा वेळेला अशा प्रकारची चुकी सौरभ रेड्डीची कितपर्यंत आणि केवढी महागडी ठरणार आहे ती येणारी का आणि वेळ दर्शवा. परंतु डिसिजन आता बारकाईनं पाहिलं जात आहे नक्की काय घडलंय. जर का रनआउट असेल तर अजून दुखी असेल नारंगी संघासाठी. बॉल देखील तो काउंट होणार आहे. नो अर्थातच ती संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता येणार आहे का. यस डिसिजन गंभीर सर. आता पंच देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये येतात आणि तिथून देखील ते बारकाईनं पाहिलं जाईल नक्की काय घडलं होतं आणि त्यानंतर तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 33-33चा पाठलाग करत असताना आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये जितेशनं देखील दाखवलाय प्रभावित करणारा खेळ. खऱ्या अर्थानं अक्षय पाटील स्वस्त्यात गमावला. त्यानंतर खेळ अनिकेतचा असेल. चांगला खेळ मैदानामध्ये आपण पाहिला परंतु दोन्हीकडून आता टाळ्या वाजतात. नक्की काय घडलंय ते पंच अर्थातच विवेक पाटील सर आमच्या दिशेने येत आहेत. टेक्निकल टीमची खऱ्या अर्थाने ती मदत घेतली जाते आणि त्यानंतर डिसिजन आमच्यापर्यंत तो पोहोचवला जाईल. ऑन फील्ड अंपायर तिथून मैदानामध्ये येऊन तो डिसिजन देतील. आता प्रत्येकाच्या नजरा प्रेक्षकांच्या असतील. दोन संघांच्या नजरा ह्या विवेक पाटील सरांवर आहेत. आई एकविरा नारंगी विपक्षात JKCC एर्णाला येथून विजयी संघ डायरेक्टली शनिवारचं अर्थातच टॉप 12चं तिकीट त्यांच्या नावी जाणार आहे. विचार विनिमय चर्चा साधली जाते आणि त्या चर्चेतून आता थोड्याच वेळात उत्तर. दोन चेंडू 4 धावांची गरज असताना पंचांचा बोट हवेत आहे. अर्थातच गडीबाद बॉल काउंट. आता 1 मध्ये 3 धावांची गरज आहे. 1 चेंडू 3 धावा धाफकावर बनवायचे आहेत. जितेश पुन्हा एकदा त्या स्ट्राईक एंडलाय. जितेशनं आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवलाय. आतापर्यंत त्या प्रकारचे खेळ जितेशचा मैदानामध्ये आपण पाहिलाय परंतु यावेळेला सामना फिनिश करणार का. सौरभ रेड्डीजनं केलेली चुकी परंतु दुसरीकडून आई एकविरा नारंगीची ती चुकी. रनआउट आणि त्या रनआउटनं बॉल काउंट होतोय. आता 1 मध्ये 3 धावांची गरज आहे. आतापर्यंत 30 धावा धाफकावर आहेत. 33चा पाठलाग आहे. आलेला प्रेक्षक राजा वर्ग हा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांनी एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण तो उत्साह देऊया. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. समोर सौरभ रेड्डीज आहे आणि त्याच्या विपक्षात जितेश आहे. जितेशनं आतापर्यंत चांगला खेळ केलाय परंतु आता 1 मध्ये 3 धावांची गरज आहे. कोण ठरणार नायक कोण ठरणार खलनायक. सामना फिनिश. येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थात JKCC एर्णाला टॉप 12च्या दिशेला ग्रुप A मधून दुसरा क्वालिफाय होणारा संघ. अभिनंदन टीम अँड हार्ड लक टीम. आई एकविरा नारंगी आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. आपण देखील अतिशय चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलात. हार्ड लक टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम. प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव मिस्टर चेतन कदम.